कहाणी ललिता पंचमीची. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत असे. त्याला 2 आवळे जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप गेले. भाऊबंदांनी त्यांचं होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं आणि मुलांना देशोधडीस लावलं. पुढे ती मुलं जाता जाता एका नगरात आली. 2 प्रहराची वेळ झाली होती. वाट चालता चालता दोघे दमून गेली होती. दोघांचे जीव भुकेने कळवळले होते. दोघांची तोंडे सुकून गेली होती. तसे ते दोघेजण त्या नगरीत आले. इतक्यात काय चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबली टाकण्याकरता घरातून बाहेर आला होता. ब्राह्मणाने या मुलांना पाहिलं. आपल्या घरी बोलवून नेलं. जेव खाऊ घातलं. नंतर त्यांची सर्व हकीकत विचारली. त्या मुलांनी सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणांनी दोन्ही मुलांना आपल्या घरी ठेवून घेतलं. वेदाध्ययन पढवू लागला. मुलं तिथे राहून वेद पढू लागली. असं करता करता पुष्कळ दिवस झाले. पुढे काय झालं? तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला. शिष्यांनी विचारलं, हे आपण काय करता? तेव्हा गुरुजी म्हणाले, हे उपांग ललिता व्रत आहे. याने द्रव्य मिळतं, विद्या मिळते, इच्छित वस्तू साध्य होते, इच्छित हेतू साध्य होतो. हे त्या शिष्यांनी ऐकलं. मुलांनी विचारलं, हे व्रत कसे करावे? गुरुजींनी सांगितलं, सकाळी लवकर उठावे, आघाड्याच्या काडीने दंतधावन करावे, केळीचे खांब पुष्पमालाने देवीचे मखर तयार करावे, यात एखाद्या करंड्याचे झाकण देवीचे प्रतीक म्हणून स्थापना करावी, गंधाक्षदाने तिची पूजा करावी. देवीला पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षदायुक्त असा 48 दुर्वा किंवा 48 दुर्वाच्या जुडीचा हार देवीला अर्पण करावा. नैवेद्यासाठी लाडू, घारगे, वडे, खीर व इतर पदार्थ करावे. पूजेच्या अंती भोपळाच्या घारग्याचे वाण द्यावे. रात्री जागरण व कथा करावी. रात्री देवीची गाणी स्तोत्र म्हणून आरती करावी. कोवळा काकड्या व दूध असा देवीला नैवेद्य दाखवावा व तो आपण ग्रहण करावा. शिष्यांनी हे ऐकलं. यथाशक्ती त्यांनी व्रत केलं. तशी त्यांना लवकर विद्या आली. 2 मुलांची लग्न झाली. पुढे आपापल्या नगरात आले. श्रीमंत झाले. सुखासमाधानाने कीर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणे काही दिवस गेले. पुढे काय चमत्कार झाला. 2 भाऊ वेगवेगळे निघाले. थोरला भाऊ दर वर्षाला आपलं ललिता पंचमीचं व्रत करी. त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली. धाकट्या भावाने व्रताची हेळसांड केली. त्याने देवीला राग आला. त्याला दारिद्र्य आलं. पुढे ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली. त्यामुळे त्याला राग आला व मोठा पश्चाताप झाला. तो आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांग ललितेचं व्रत टाकलं, त्याचं मला हे फळ आहे. हा अपमान सहन करून इथे राहणं मला शक्य नाही. आता मी देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन. असं बोलून तो निघून गेला. पुढे त्याच्या भावाने त्याचा पुष्कळ शोध घेतला, परंतु त्याचा शोध काही लागला नाही. पुढे हा हिंडता हिंडता एका नगराजवळ आला. त्या नगराबाहेर एक गुराखी भेटला. त्याला विचारलं, या गावाचं नाव काय? कोणता राजा राहतो इथे? उतरायला जागा कुठे मिळेल? ते म्हणाले, या गावाचं नाव उपांग आहे. इथे राजाही उपांगच आहे. इथे ललितेचे एक देऊळ आहे. तिथे मोठी धर्मशाळा आहे. तिथे उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गावातून आलो आहोत. तिकडेच आम्हाला जायचं आहे. तुम्हाला यायचं असेल तर चला आमच्यासोबत. मग तो त्या नगरात गेला. धर्मशाळेत उतरला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्य भावाने तिला शरण गेला. रात्री देवळातच झोपला. देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की राजाकडे जा, माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग, त्याची नेहमी पूजा कर, तुझे मनोरथ पूर्ण होतील. इतके सांगून देवी गुप्त झाली. तसा तो जागा झाला. दुसऱ्या दिवशी हा राजाकडे गेला. देवीचा वृत्तांत सांगितला. पूजेचं झाकण मागितलं. राजानेही ते दिलं. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी येऊन त्याची पूजा करू लागला. ललिता देवीचं व्रत करू लागला. तो पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीस गेले. पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला एक मुलगी झाली. तिचं नाव ललिता ठेवलं. दिवसेंदिवस मुलगी मोठी होऊ लागली. सोबत खेळू लागली. पुढे काय चमत्कार झाला. एके दिवशी मुलीने झाकण घेतलं. नदीवर खेळायला गेली आणि तिथे जाऊन अंघोळ करू लागली. इतक्यात तिथे एक ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं. हिने त्याच्यावर झाकणाने पाणी उडवलं. तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादाने त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. हिने ते पाहिलं. आपल्याला हाच पती मिळावा असं तिला वाटलं व तो हेतू तिने त्याला कळविला. तेव्हा त्याने हिला विचारलं की ही गोष्ट कशी घडेल. तशी ती म्हणाली, मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते.
जेवायच्या वेळेस आपोशणी हातात घ्या आणि अडून बसा. म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील की भटजी भटजी आपण आपोशणी का घेत नाही? तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो, नाहीतर असाच उठतो. म्हणजे ते देतील. त्याप्रमाणे तिने जेवायला बोलवलं. ब्राह्मण जेवायला बसला. मुलीची मागणी केली. बापाने मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखासमाधानानं जेवण झालं. पुढे चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं. नवरा नवरीची बोळवण केली. मुलगी घरी जातेवेळेस देवीच्या प्रसादाचं झाकण घेऊन गेली. त्यामुळे इकडे ब्राह्मणाच्या बायकोने विचार केला की आता आपल्याकडे झाकण तर नाही आहे, कशाला पूजा करायची. तिने ते व्रत करणं बंद केलं. तसं पुन्हा ह्याला गरिबी आली. ब्राह्मणाला कळेना की सारखं असं का होतं. तो मोठ्या भावाकडे गेला. त्याने मोठ्या भावाला विचारलं. मोठ्या भावाने सांगितलं की तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोयस. त्या योगाने असं होतं. तू व्रत नेम व्यवस्थित कर, देवीची पूजा कर, म्हणजे तुझं कल्याण होईल. त्यानं तसं वागण्याचा निश्चय केला. घरी आला, व्रत करू लागला. तसं कालपरत्वे दारिद्र्य गेलं, श्रीमंत झाला. त्याच्या मनातले इष्टहेतू पूर्ण झाले. जसे त्याच्या मनातले हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होवोत. जशी देवी त्याला प्रसन्न झाली तशी तिची कृपा आपल्या सर्वावरही राहोत. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण.